कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात मतदार यादी शुद्धीकरण कार्यक्रमांतर्गत झालेली बोगस मतदान नोंदणी रद्द करावी तसेच बोगस मतदान नोंदणी करणाऱ्या व्यक्तीवरती कडक कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे। याबाबतचे निवेदन देखील प्रांताधिकाऱ्यांना पक्षाच्या वतीने देण्यात आले आहे। कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात मतदार यादी शुद्धीकरण कार्यक्रमांतर्गत झालेली बोगस मतदार नोंदणी रद्द करावी, बोगस नोंदणी करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कराड उत्तर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे। याबाबत मतदान नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल मेत्रे यांना त्या संदर्भातील निवेदन देखील देण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, कराड उत्तरचे अध्यक्ष देवराज पाटील, मानसिंगराव जगदाळे, कांतीलाल पाटील, संगीता साळुंके, प्रशांत यादव, भास्करराव गोरे, उद्धवराव फाळके, बाळासाहेब सूर्यवंशी, आनंदराव कोरे, संजय थोरात, अविनाश माने, लालासाहेब पाटील, दिलीपराव थोरात, नंदकुमार बटाणे, ॲडव्होकेट चंद्रकांत कदम, ॲडव्होकेट प्रताप पाटील, जय हनुमान घाडगे, गंगाधर जाधव, दयानंद पवार, निवाद चव्हाण, धनाजी माने, सुरेश पाटील, अजय सूर्यवंशी, पोपटराव साळुंके आदी पदाधिकाऱ्यांच्या वतीने हे निवेदन प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आलं। दरम्यान बोगस मतदार नोंदणी करणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करावी, कारवाई नाही झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करून उपोषणास बसण्याचा इशारा देखील पदाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे। KMS न्यूज, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे।